असे हे दही वडे जे तोंडात टाकताच विरघळतील, बाहेरून एकदम पांढरा शुभ्र तसाच आतून खायला कापसाहून मौसूत असा जाळीदार दहीवडा कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत। सोबतच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स शेअर केल्या आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। हॅलो, नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या मराठी यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मराठी व्लॉगवाले श्रद्धा अँड प्रकाश। असे हे दहीवडे बनतात उडदाच्या डाळीपासून, तर त्यासाठी इथे मी 4 वाट्या उडदाची डाळ घेत आहे। जितक्या चांगल्या क्वालिटीची उडदाची डाळ तुम्ही वापराल तितके छान तुमचे दहीवडे बनतील। आता ह्या डाळीमध्ये मी पाणी टाकून ही उडदाची डाळ स्वच्छ अशी धुवून घेणार आहे। जोपर्यंत ह्यावरचं सफेद पाणी जात नाही तोपर्यंत आपण ही डाळ धुवून घेणार आहोत। साधारण 2 ते 3 वेळा आपल्याला ही डाळ धुवून घ्यायची आहे। ही वडे बनवताना थोडं घट्ट असं दही लागतं, तर त्यासाठी ह्या ठिकाणी मी एक टोपावर सुती कापड ठेवलेला आहे आणि त्यामध्ये मी हे दही ओतून घेणार आहे आणि त्याच्यानंतर हे सुती कापड आपण घट्ट बांधून टांगून ठेवणार आहोत, जेणेकरून जास्तीचं पाणी सगळं आपलं निथळून जाईल। दही घट्ट होण्यासाठी आणि पूर्णपणे त्यातलं पाणी निथळण्यासाठी साधारण अर्धा ते पाऊण तास लागतो आणि अर्धा ते पाऊण तास झाल्यानंतर मी हे दही एका बाउलमध्ये काढून घेत आहे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की किती छान असं घट्ट झालेलं आहे आपलं दही। आता हे दही व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यातल्या गुठल्या सगळ्या निघून जातील आणि त्याला छान असं क्रीमी टेक्स्चर येईल। हे पहा, आपल्याला जसं हवं तसं छान असं दही तयार झालेलं आहे। 5 ते 6 तासानंतर तुम्ही बघू शकता की आपली ही डाळ छान अशी उमळली गेली आहे आणि साईजमध्ये सुद्धा डबल झाली आहे। आता जास्तीचं पाणी नितळून आपण ही डाळ मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायची आहे। ही वाटलेली डाळ एका मोठ्या खोलगट टोपामध्ये काढून घ्यायची आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे साधारण एवढी घट्ट डाळ वाटून घ्यायची आहे। गरज वाटल्यास तुम्ही ह्यामध्ये थोडंसं असं पाणी टाकून ही डाळ वाटून घेऊ शकता। आणि आता वेळ झाली आहे सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेपची, ती म्हणजे डाळ फेटून घेण्याची। तर ह्या ठिकाणी मी तुम्हाला एक टिप सांगते, ती म्हणजे डाळ फेटत असताना ती एकाच दिशेने फेटायची। तसेच तुम्ही जितक्या वेळ डाळ फेटून घ्याल तितके छान आणि मऊ आणि हलके असे तुमचे दहीवडे होतील। साधारण 8 ते 10 मिनिटांसाठी मी हे पीठ छान असं व्यवस्थित कंटिन्युअसली फेटून घेतलं आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्या ह्या पिठाला कन्सिस्टन्सी यायला हवी आहे। तसेच आपल्या ह्या पिठाचा रंग हलकासा सफेद झाला ना तर समजायचं आपलं हे पीठ व्यवस्थित असं फेटलं गेलं आहे। आता ह्यामध्ये थोडंसं मीठ टाकून हे सगळं मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला नको असल्यास तुम्ही मीठ टाकण्याची स्टेप स्किप करू शकता। तेल चांगलं गरम झालं की ह्यामध्ये आपण एक एक करून ह्या पिठाचे गोळे सोडायचे आहेत आणि हे वडे छान असे तळून घ्यायचे आहेत। लक्षात ठेवा, इथे गॅसची आच मंद ठेवायची आहे। जर आपण गॅसची आच फास्ट ठेवली ना तर वडे आपले बाहेरून तर कुरकुरीत होतील पण आतून कच्चे राहण्याची शक्यता असते आणि असे जेव्हा वडे आपण दह्यामध्ये मिक्स करू ना तर ते खूप पिठूळ आणि बेचव लागतात। त्यामुळे इथे आपण गॅसची आच मंद ठेवूनच हे वडे निदान 8 ते 9 मिनिटांसाठी तळून घ्यायचे आहेत। साधारण 8 ते 9 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता की आपले हे वडे छान असे बाहेरून सोनेरी रंगाचे झाले आहेत, तसेच ते आतून सुद्धा पूर्णपणे तळले गेले आहेत। आणि इथे मी तुम्हाला एक सिक्रेट टिप सांगणार आहे। ह्या ठिकाणी मी एक बाउल घेतलं आणि त्यामध्ये स्वच्छ पाणी घेतलं आहे आणि हे तळलेले वडे ह्या बाउलमध्ये टाकून घेतले आहेत। हे वडे साधारण अर्धा तासासाठी पाण्यातच भिजत ठेवायचे आहे, जेणेकरून आपले हे वडे अगदी कापसासारखे मऊसूत होतील। आणि ह्या ठिकाणी अर्धा तास झालेला आहे आणि आता हे वडे मी पिळून घेणार आहे, जेणेकरून जास्तीचं पाणी आणि तेल निथळलं जाईल। एक एक करून मी सगळे वडे नितळून प्लेटमध्ये काढून घेतले। त्यानंतर ह्या ठिकाणी मी वड्यांची सेकंड बॅच तळून घेत आहे। वडे व्यवस्थित तळले की मग आता हे वडे सुद्धा मगाशी दाखवल्याप्रमाणे पाण्यामध्ये अर्धा तासांसाठी भिजत ठेवायचे आहे। तर आता ह्या ठिकाणी आपण दह्यामध्ये टाकण्यासाठी साखर वाटून घेणार आहोत। तुम्ही ह्याऐवजी पिठी साखरेचा देखील वापर करू शकता। तर इथे मी 2 वाट्या साखर मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आहे। ह्या ठिकाणी मी 5 चमचे साखरेची पावडर टाकली आहे।
तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून पूर्ण दह्यामध्ये साखर व्यवस्थित अशी मिक्स होईल। व्यवस्थित मिक्स केल्यामुळे आपल्या या दह्याला छान असं टेक्स्चर आलेलं आहे, तसेच दिसायला एकदम क्रीमी दिसत आहे। आता हे दही 10 ते 15 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये थंड करायला ठेवायचं आहे। 10 ते 15 मिनिटं झाली आहे आणि आता वेळ झाली आहे आपली प्लेटिंग करण्याची। तर प्लेटिंग करण्यासाठी इथे मी एक प्लेट घेतली आणि त्यामध्ये 4 वडे ठेवले आहेत। आता ह्या वड्यांवर दही टाकून घ्यायचं। वा, किती छान आपलं हे दही दिसत आहे। फेटल्यामुळे ना खरंच आपल्या या दह्याला छान असं टेक्स्चर येतं आणि खूप क्रीमी देखील दिसतं। एक एक करून मी आता हे दही ह्या वड्यांवर टाकून घेत आहे। हळूहळू उन्हाळा जवळ आल्यामुळे गरमी वाढू लागली आहे, तर अशा वेळी शरीर थंड ठेवण्याची जास्त गरज लागते। तर अशासाठी दही वडा हा एक उत्तम पर्याय आहे, जो आपल्या शरीराला थंडावा देतो। तसेच व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही जर दही वडे बनवलेत ना, तर तुम्हाला मी सांगते की हे अगदी मौसूत कापसासारखे आणि जाळीदार दही वडे बनतील आणि तुम्ही बाहेरचे विकतचे दही वडे आणायचे विसरून जाल। तर असे हे दही वडे तुम्ही बनवून ट्राय करा आणि ते कसे झाले आहेत हे आम्हाला लाईक, शेअर आणि कमेंट करून नक्की कळवा। तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। लवकरच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।